शेअर मार्केट वाढला, शेअर मार्केट कोसळला, अशा वेळेला आपले शेअर्स ठेवायचे का विकायचे? घ्यायचे असतील तर ते कधी घ्यायचे, विकायचे असतील तर केव्हा विकायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला पोर्टफोलिओ रिस्ट्रक्चर कसा करायचा, या प्रश्नांची उत्तर आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, नेहमीच गुंतवणूकदारांना हा प्रश्न असतो की आपल्या शेअरची खरेदी किंवा विक्री नेमकी कधी करायची. बाजार काही वेळेला खूप वेगानं वाढतो, अशा वेळेला आपला पोर्टफोलिओ वाढलेला असतो, खूप आनंद वाटतो. त्याच वेळेला बाजार कोसळतो, त्यावेळेला नेहमीच आपल्याला दुःख होतो की इतके पैसे आपले गेले आणि सातत्यानं आपण डिप्रेशनमध्ये असण्याची शक्यता असते. पण हे दोन्ही बाजाराचा चढ उतार हा गृहीत धरला पाहिजे. पण आपला पोर्टफोलिओ जर चांगला करायचा असेल तर दोन महत्त्वाचे निर्णय असतात. एक म्हणजे शेअर्स खरेदी कधी करायचे आणि दुसरं घेतलेले शेअर्स विकायचे कधी. अर्थातच या बाबतीत अनेक तज्ज्ञ तुम्हाला सल्ला देत असतात, पेपरमध्ये माहिती येत असते, अनेक प्रकारच्या माध्यमातून येत असते. पण हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला आज एक अत्यंत महत्त्वाचं शस्त्र, एक तंत्र, याची माहिती देणार आहोत. बघा, हे तंत्र दोन पद्धतीने काम करतं. एक म्हणजे शेअर्स घेण्यासाठी योग्य वेळ कोणती, आणि दोन, शेअर्स विकण्यासाठी कधी तो निर्णय घ्यायचा असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला ज्या वेळेला लॉस होत असतो, शेअरमध्ये तोटा होत असतो, त्यावेळेला आपण शांत बसतो. आणखीन लॉस झाला तर आणखीन आपल्याला वाईट वाटतं. पण योग्य वेळेला जर आपण बाहेर पडलो तर मात्र आपण पुढचं नुकसान टाळू शकतो. हे होतं ज्यावेळेला शेअरच्या किमती घसरायला लागतात तेव्हा. दुसऱ्या बाजूला शेअरच्या किमती वाढत असतात, त्यावेळेला अरेच्या आणखीन पुन्हा वाढणार की खाली येणार अशी भीती वाटत असते. पण शेअरची दिशा ज्या तंत्रानं चालते, त्या तंत्रामध्ये काही इंडिकेटर्स असतात. ते जर आपण पाहिले तर मात्र आपण योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ शकतो. याला टेक्निकल ॲनालिसिस असं म्हटलं जातं, तंत्र विश्लेषण म्हटलं जातं. पण आपण त्याच्या तपशिलात जाणार नाही. एक रूल ऑफ थंब सर्वसामान्य गुंतवणूकदाराला, आज मी शेअर्स घ्यायचे तर कोणते घ्यायचे आणि विकायचे तर कोणते विकायचे, याचा निर्णय घेण्यासाठी काय युक्ती वापरायची, तंत्र वापरायचं ते समजून घ्या. याला दोन तंत्र आहेत. एकाला गोल्ड क्रॉस म्हणतात किंवा गोल्डन क्रॉस म्हणतात, आणि दुसरा असतो तो डेथ क्रॉस, म्हणजे सुवर्ण भेद आणि मृत्यूभेद, किंवा मृत्यूकल आणि सुवर्णकल असे दोन आपण त्याचे भाग करू शकतो. आता हे सगळं ज्याच्यावरती आधारित आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. शेअरच्या चढ उताराची 50 दिवसांची जी चलित सरासरी, म्हणजेच 15 डेज मुव्हिंग ॲव्हरेज, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. हा मुव्हिंग ॲव्हरेज आणि त्याच शेअरच्या किमतीमध्ये होणारी 200 दिवसांची चलित सरासरी. डेथ क्रॉस कधी होतो, तर डेथ क्रॉस हा जेव्हा 50 दिवसांची त्या शेअरच्या किमतीची चलित सरासरी ही 200 दिवसांच्या चलित सरासरीला क्रॉस करते, भेदते, खालून वरती सरकते, त्यावेळेला तो शेअर घेण्याच्या पातळीला आलेला असतो. म्हणजे तिथून पुढे वाढीची प्रक्रिया अधिक गतिमान होत असते. हा गोल्ड क्रॉस आपल्याला महत्त्वाचा असतो. हे शेअर घेण्याच्या बाबतीत आपण कोणते शेअर्स घ्यायचे, तर त्याच्या बाबतीत हे पाहायचं की कोणत्या शेअर्सला गोल्ड क्रॉस आलेला आहे. हे जर पाहिलं तर तुमचा निर्णय अतिशय योग्य ठरू शकतो. पण दुसरा निर्णय हा थोडासा अडचणीचा असतो, कारण घेतलेले शेअर्स आपल्याला विकावे लागत असं वाटत नाही, त्यातही पुन्हा तोटा होत असेल तर नको विकूया, थोडे दिवस थांबूया, पुन्हा शेअर्समध्ये तेजी येईल, अशा भावनेमध्ये आपण थांबतो आणि तो शेअर आणखीन खाली गेलेला असतो, पुन्हा तोटा वाढलेला असतो. अशा वेळेला योग्य वेळेला बाहेर पडणं, राईट टाइम एक्झिट, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. मग हे करण्यासाठी काय, तर यासाठी डेथ क्रॉस हा सगळ्यात महत्त्वाचा उत्तम भाग आहे. जसं आपण गोल्ड क्रॉस बघितला, गोल्डन क्रॉस बघितला, तसं आता हा डेथ क्रॉस उलट बघायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर 50 दिवसांची त्या शेअरच्या किमतीची चलित सरासरी 50 डेज मुव्हिंग ॲव्हरेज हा जर 200 दिवसांच्या चलित सरासरीला छेदत असेल, खाली जात असेल, तर त्यावेळेला आपण तो शेअर विकायचा आहे, त्यातनं बाहेर पडायचं, फार वेळ वाट बघायची नाही. म्हणजे आपला पोर्टफोलिओ या दोन निकषावरती निश्चितपणे चांगला करता येऊ शकतो. मित्रांनो, बघा, तुमच्या शेअर्समध्ये अशा प्रकारे गोल्ड क्रॉस किंवा डेथ क्रॉस कधी आलाय का? असे अनेक शेअर्स येतात
की ज्याच्या बाबतीत गोल क्रॉस झाल्यानंतर तो शेअर तुफान वेगानं वाढलेला असतो किंवा डेट क्रॉस नंतर तो कोसळलेला असतो. हे कोसळणं किंवा वाढणं आपल्या जरी हातात नसलं तरी आपले शेअर्स कधी खरेदी करायचे, कधी विकायचे याचा शास्त्रशुद्ध निर्णय घेण्यासाठी हे एक तंत्र आहे. मात्र हे एकच तंत्र नाही, याच्या जोडीला तुमची जोखीम घेण्याची तयारी, धाडस करण्याची तयारी, तुमचा कॉर्पस किती आहे, कॅश इन हँड किती आहे, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. अभ्यास महत्त्वाचा आहे. पण आज बघा एक अतिशय चांगलं अभ्यासाचं तंत्र आपण लक्षात घेतो. अशीच तंत्र तुम्हाला इथून पुढे थोडी थोडी सांगणार आहे. आमच्या चॅनलशी तुम्ही निगडीत राहा. धन्यवाद.